नमस्कार, मी सविता किचन शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण एकाच बॅटरपासून डोसे आणि आप्पे कसे तयार करायचे हे बघणार आहोत। त्यासाठी बॅटर कसं करायचं हे मी सुरुवातीला सांगणार आहे। यामध्ये मी या वाटीचा वापर करून 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि हे डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून यानंतर 7 ते 8 तास पाण्यात भिजवून ठेवायचे आहेत। 7 ते 8 तास झाल्यानंतर आपल्याला हे डाळ आणि तांदूळ मिक्सरमधून काढून याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। यानंतर यामध्ये आपण जी वाटीचं प्रमाण घेतलेलं होतं त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पोहे घेऊन त्यामध्ये पाणी टाकून ते देखील मिक्सरला लावून या बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे। यासोबतच आपल्याला यामध्ये 1 छोटा चमचा भरून साखर आणि सेम त्याच चमच्याने 1 चमचा बेसन पीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। यासोबतच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं आहे। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून 10 ते 12 तास फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे। 10 ते 12 तास झालेले आहेत आणि आपलं बॅटर देखील व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे। आता या बॅटरपासून आपण सुरुवातीला डोसा तयार करून घेणार आहोत। डोसा तयार करताना तव्याला अगदी कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे आणि शक्य झालं तर कपड्याने पुसून घ्या, पण मी तेल लावतानाच अगदी कमी तेलाचा वापर केलेला आहे, यामुळे मी पुसून घेतलेलं नाही। आणि यानंतर चमच्याच्या साहाय्याने तव्याच्या मध्यभागी बॅटर ओतून चमच्याच्या साहाय्याने गोल गोल फिरवत आपल्याला डोसा पसरून घ्यायचा आहे आणि मीडियम टू लो गॅसवर डोसा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। इथे आपला कुरकुरीत डोसा तयार आहे। यानंतर तयार केलेल्या बॅटरपैकी थोडंसं बॅटर एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि या बॅटरमध्ये आपल्याला किसलेल्या गाजर ॲड करून घ्यायचा आहे। यापैकी थोडासा किस मी साईडला काढून ठेवलेला आहे। यानंतर यामध्ये कापलेला कांदा देखील ॲड करून घेतलेला आहे आणि यासोबतच लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण ॲड करून घ्यायचं आहे। मीठ आपण सुरुवातीलाच टाकलेलं होतं, त्यामुळे आता टाकायची गरज नाही। हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एका बाजूला मी आप्याचं भांडं देखील गरम करण्यासाठी गॅसवर ठेवून दिलेलं होतं आणि आता आपल्याला यामध्ये तेल टाकून ते व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। आणि यामध्ये सुरुवातीला मी मोहरीचे काही दाणे टाकून घेतलेले आहेत आणि यानंतर जो आपण गाजराचा किस काढून ठेवलेला होता तो किस आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये तयार केलेलं आप्पे मिश्रण टाकून घ्यायचं आहे। आप्पे करताना कमी गॅसवरच आप्पे करून घ्या, म्हणजे मीडियम टू लो गॅसवरच आप्पे शिजवून घ्यायचे आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर किचन शेतकरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।